लाडक्या बहिणींचा पाठिंबा मिळाला, धन्य झालो. विकास कामं केली म्हणून पुन्हा आलो, असं म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 या वर्षासाठीचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. याच अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या 10 घोषणांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. पहिली घोषणा म्हणजे देशात पुढील 5 वर्षात 16 लाख नवीन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. उद्योगांना प्रोत्साहन आणि परकीय गुंतवणुकीतून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा महायुती सरकारचा निर्धार आहे. दुसरी घोषणा म्हणजे नवी मुंबईत 7 नवीन व्यापारी केंद्र उभारण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील विमानतळ विक्रमी वेळेत पूर्ण करणार. त्याचबरोबर वाढवण बंदराचा विकासही वेगाने पूर्ण करण्याबरोबरच राज्यात 7 ठिकाणी माल वाहतुकीसाठी जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तिसरी घोषणा म्हणजे राज्यात निर्यात प्रोत्साहन धोरण 2023 नुसार राज्यात 37 औद्योगिक केंद्र, 7 कृषी निर्यात केंद्र यांची निर्मिती केली जाणार आहे. तसंच निर्यात केंद्रित 47 औद्योगिक पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. चौथी घोषणा म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा पोलाद केंद्र म्हणून विकास करण्यासाठी दाओसमध्ये मोठी गुंतवणूक हाती लागली आहे. त्या अंतर्गत या भागात रस्ते विकास आणि औद्योगिक विकासासाठी सध्या 500 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात येणार आहेत. गडचिरोलीसाठी दाओसमधून 21,830 कोटी रुपयांचे प्रस्ताव आलेले आहेत. पाचवी घोषणा म्हणजे हरित ऊर्जा स्त्रोतांच्या विकासामुळे येत्या 5 वर्षात राज्याचं विकास बिल कमी करण्याचा अंदाज राज्याच्या वीज खर्चात 1.90 लाख कोटी रुपयांची बचत शक्य होईल. 6वी घोषणा म्हणजे वाढवण बंदराला विमानतळ आणि बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. 7वी घोषणा म्हणजे राज्यात 2025-26 या वर्षात 1500 किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण करणार. एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार. तर समृद्धी महामार्गाचं बांधकामही 99% पूर्ण करणार. मुंबई उपनगरात मुलुंड ते गोरेगाव, वर्सोवा ते भाईंदर, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या मार्गावर भुयारी रस्ते उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. 8वी घोषणा म्हणजे ठाणे पुणे मेट्रोच्या विस्ताराला परवानगी आणि निधीची तरतूद. 9वी घोषणा म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग 19,936 कोटी, परिवहन 3,610 कोटी आणि ग्रामविकास विभागासाठी 11,440 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तर 10वी घोषणा म्हणजे जलयुक्त शिवार 2.0 योजनेअंतर्गत 4,227 कोटींची नवीन कामं सुरू करण्यात आली. 5,000च्या वर गावांना मिळणार याचा फायदा. तर विविध नद्या जोडणी प्रकल्पांमुळे राज्याची पाणी परिस्थिती सुधारण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय.